ग्रंथ शिवायन, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ज्ञानेश्वर महाराज सातुरे. ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. विनायक महाराज मार्कड. अध्याय 36. इंग्रज शिवरायांच्या भेटीला आणि सूर्यांचा पराभव. श्रुत झाले पावलांचा राजा जशवंत, आजीचा सरदार विख्यात. येणे केला विश्वासघात, हरामखोरी रायासी. राजे होते परणाल दुर्गे, येणे येऊन लागवेगे. स्वराज कठीण प्रसंगी साय केले सिद्धेशे. इतके नव्हे केले विशाल दुर्गाशी वेडिले. शिवरायास युद्ध केले आडविले पायथ्याशी. आयसा स्वराज्याचा वैरी, पालवन ज्याचे जागीरदारी. शिवरायाने केले स्वारे तयावरी ते दवा. शिवरायाले चालवणी त्याशी समजलं क्षणी. स्मरले पूर्व पाप करणे, जीव घेऊन पळाला. जरी जाता रायाशी शरण तरी चुकले मरण. याचे जागिरे पूर्ण तैशीचा सत्य ठेवले. परी हा भयातुर कृतज्ञ केवळ हराम खोर. सवे घेऊन दारा पुत्र सूर्याकडे पळालाय. श्रंगार पुरेचा सूर्य राव, सूर्यांचा नेता बेनवाय. तया स्थानी जसवंत राव, आश्रयाशी राहिला. राजाले पालवानात लुटिले पालवानाचे श्रीमंत. पालविन जागीर समजते स्वराज्यात आले पय. दाबेळ दळव्यांचे बंदर सत्ता स्थापिले त्यावर. तया बंदिरे शूरवीर 2 सहस्र नेमिले. पुढील टाण्याचे पुळण स्वराज्य आणले ओढून. परशुराम मंदिर दारुण तया स्थाने असे पोय. आता स्थान संगमेश्वर, शिवराय गेले तयावर. झुंजन करिता नाम मात्र, स्वराज्यता समावलेश. संगमेश्वर मुख्य स्थान, टिहळणीस योग्य ठिकाण. करवीरांशी जावया येतून, पंत निकट असे पोया. तानाजी माल सरे महावीर, स्थान जे का संगमेश्वर. लक्ष ठेवावया पालवनावर, तयाशी तेथे ठेविलाय. पिलाजी निळकंठ ब्राह्मण, त्या सही तानाजी सवे ठेवून. स्वय शिवराजे निघून गिरिदेवाय रुकी. घेऊन देवरुक प्रांत, परिसर घेतला समस्त. आदिलशाहीची मुलक कब्जात, चालिले घेत महाराज. आदिलशाहीचा सल्ला केला, तत्काळ रायाने निवटीला. जिंकिता परात प्रांताला, छत्रपती चालिले. आताले श्रृंगार पुरे, सूर्यराव श्रेयांचे नगर. जेते लपला राम कोरे, जय सवंतराव दळव्यांचा. सवे तैसेचे अपराधी, ज्याने जवळ मानिला सिद्धे.
त्याशी सहाय्य केले युती शिवराया विरुद्ध पय. शिवराय होते पन्हाळे सूर्याने केले केळे सिद्धी जय ज्वाराची तया वेळी मान साह्य दिदले. विशाल दुर्गाशी वेडून रायशी केले रणकंदन तयावरी वेळ कठीण मार्ग रोधून धरिला. आई सासवे पापमती विसरून मराठ्यांची जाती मिळे सिद्धी ज्वारा प्रति विप्रेदरे ते अवचरला. परे छत्रपती दया भावे तयाशी आईशे वाटे जीवे आपलेच जात भाई सवे जी जी अशी क्षमा हे पुण्य बुद्धी सवे आपलेशे केरावे स्वराज्य मिळवावे राज्य कार्याशी लाभावे वाढवावे सामर्थ्य जी जी सवे परम पराधी परे सोडून सोड बुद्धी शिवराय कृपानिधी त्याची क्षमा करिता. सवे राजा शरावीर आपला झाल्या सरदार आपला कोकण प्रांत समर निष्कंठ होईल. शिवराया नित्य विचार केला वकील तयाकडे धाडिला. तयाने आधारिला शिवरायांचा मध्यमस्त मने सवे ऐका सोडून आपला हे का. शिवरायाचे राजे जे का त्याने त्यांचे रक्षण करावे. तुमचा अपराध अत्यंत रायाने घातेला उदरात शिवरायांच्या कार्यप्रत सहाय्य तुम्ही होवावे. मध्यस्थ दाखवित पत्र तयामध्ये समज कुर आम्ही घेतले संगमेश्वर थोडे शिवबंदी ते तासे आम्ही जातो स्वारीवरी ध्यानाचावे संगमेश्वरी काय अरिष्टाली आय बारी निवारण करावे. संकटे सहाय्य करावे स्वराज्य आपले मानावे स्वराज्यासाठी खपावे दान द्यावे याचे पोय. आईचे पत्र वाचून विश्वास टाके सूर्यराया शिवराया आल्यापासून तो हृदय भयभीत. परे आता भीती सरली तयाची बुद्धी पालटली तत्काळ संमती दिली शिव कार्याशी ते दवा. राखावया निज दौलत हाची उपाव एक निश्चित युद्ध करिता मृत्यू पंत धरावा गेला पणासे. विचार करून मानसी पत्र दिले शिवरायाचे पत्रामधील भाषा ऐशी सावधान अवधारा. मी तुम्हाशी शरण अत्यंत मजक जाणावा कृत पुत तुमच्या सेवेशी सतत नेहमी तिष्ठत राहीन. अशा प्रकारे लिखित सेवे घेऊन या मध्यस्थ आला शिवराया प्रात देत पत्र सूर्यांचे पत्र वाचून रायांचे झाले समाधान. सूर्याईशे थोर निदाना माकडे वळाले. आता दंड राजा पुरे महाराजांची आली स्वारी जेत जळचरांच्या वाकवकारे तयांचे व्यापारी पयत्तीत. हरामखोर हे इंग्रज याशाला बहो माझ सवे घेऊन या फौज ज्वाराशी मिळाले. शिवरायांशी होऊन कृतज्ञ सिद्धी ज्वाराशी मिळून
तोपा धडाडल्या दणकून पूर्ण पर्णाल दुर्ग तटावरे ह्याची कृतज्ञ इंग्रज तोपावरे गोलंदाज भरे नवे याचे आज शिवराय कोपले संपन्न राजापूर बंदर तेथे स्थानिक व्यापार शिवरायांचा रायास 4 सहस्र सेना तेथे पातले वेडिले राजापूर नगर समेची ओढिले बंदर उपडून या प्रवेशद्वार अंतर्गत न गेले हिरोनिया पटांगणा उभारेला शामियाना पत्र लिहिती शिवराना तयामध्ये बैसोने रायाशी पत्र पुरे केले सेवकापाशी दिदले नगर लोकांचे कळविले आयशा परे रायाने जे का अत्यंत श्रीमंत रायाने पाचारले तेत अध्यात्म तया प्रत द्रव्यार्पण करावे काही म्हणती देत आणून काय बोलते बघो नंतर नाही रायाने त्याशी दिले सोडून गेले पळून सर्वये जे का प्रामाणिक नरतयाने द्रव्य दिले अपार परी जे का हराम खोर लावले द्वार बैसले तव ते अचानक पातले जळचर लोक भयग्रस्त होऊन देख राया समोर पातले जुनाट हिणरे रे टिंग विरेवीन टंगन आणि काही तरे जन उभारले कर जोडून करती नमन रायासे इंग्रजांच्या गोष्टी स्मित मस्तकावर केस खेळत युरोपियनांच्या वेशात तगडे शोभत इंग्रज लोकाती चतुर मराठी भाषेचा शब्द उच्चार सकळ जाणती हे नर बुद्धी दुर्धर छत्रपती आपल्या मावळ्याशी म्हणती इंग्रज बोलती हे काय दावणे सौजन्य विलक्षण मराठी बोले रे विटंगन आपला अपराध झाला मान आम्ही शरण तुम्हासे आमचे तुम्हासे विनंती क्षमा कराव्या मा प्रते खंडन काय लागेल ते तुम्हा प्रते अर्पेन ऐकोनी हे रायाचे उत्तर शिवराय क्रोधावले उग्र नेत्री जीवी खदिरांगार तयाशी उत्तर बोलत तुम्ही इंग्रज बेसरम अधमा होणे तुम्ही अधम सोडून या स्नेह धर्म मावरे उलटलाय तुमचा मे प्राण रक्षिलाय सकळ माल पुन्हा दिदलाय आणि हे फळ आम्हाला तुम्ही कृतज्ञ दिदले आम्ही गुंतलो पन्हाळ्यात तुमची मार मजात ज्वाराशी मिनले तेत आम्हा समस्त करावया आपले निशान पडकविताय आम्हावरी तो पाडा घेताय
दुर्बिनी तो न्याहाळताय आमचा घात करो आले कोण कुठले तुम्ही इंग्रज करोनी वाणिज्यांचे काज भूमी बळकाविता सजाय राजकाज करिता पय तुम्ही कुठेल कारस्थाने आम्हाला घ्या रे कळोनी तुम्हाची वाटे ऐशे म्हणे आता शिवाजी संपलाय परी बेट्याने ध्यानी ठेवाय तुमचा माकडला कळला कावाय याशी तत्काळ काढण्या लावाय पितच ठेवाय बंदीग्रही ऐकताचे हे उत्तर दावले मराठे सरदार इंग्रज केले गिरपदार स्वारे स्वारे बोलता शिवराय बोलते तत्काळ या शिवकार लुटास कळ बंदी करा इंग्रज खळे वकारेत असतील ते कोणी केली अखटपट तत्काळ छेदाता यांचा कंठ संपूर्ण वकार करा नष्ट आणा पाठ संपत्ती आणि हे राजापूर त्यातील शोभिनर द्रव्यनानिता समोर लावेने द्वार बैसविले तयांची कवाडे फोडून द्रव्याना संपादून हरामी वनिक वानिक दवन वान प्रजाजन लुटले आयुष्याज्ञ होता सत्वर तुटून पडले मराठे वीर संपूर्ण लुटिले जळचर खणून समग्र आणले अनेक व्यापारी धनाढ्य त्याचेही पुरविले कोड मोडून एकेकाशी कवाड वाड्या उड्यात प्रवेशले खने कर्म करून धन अपार काढले भूमीतून छत्रपतीच्या पुढे आणून नाना पदार्थ ठेवले तया समानांची यादी त्यास आली प्रसिद्धी इंग्रज वाकारीची समृद्धी तयावरून कळेल शिवे ताम्र रुपये पितळ लोकाचा निकतळ सुवर्ण मासिक मौतिक पोळ हिरे आणले नवरत्ने गेंड्यांची श्रंगे हस्ती दंत केश कस्तुरे सुगंधित लवंगादी मारल्यांचे पदार्थ दालचिनी विलायचे अक्रोड मनुका सुपारी हळद हिरडा मेटामे मोरचुद निळा काळा सुरमा सुगंध हिंग गुळमळ सिंदूर पारागंधक औषध विष मूल्यवान वस्त्र वसय गांजा पोहे विशेष पदार्थ असती त्यामध्ये धूर्त वनिकांची सामग्री रायाने धाडली दुर्गावरे लादोन्या विष वृषभावरे कावडे भरून चालिल्या अनेकानिक एक मौल्यवान या रत्नांचे असे पय हा पर जातीचे चित्र क्लेशदायक यांचे हे चरित्र उजडले घरे दारे अंजिऱ्यांच्या शिद्याने पित्याशी कोंबुने पोत्यात त्याशी बुडविले दर्यांत घरदार लुटून समस्त भार्या जप्त केली पुय त्या बायेशी 3 पोरे तयातून काळाची चित्रे दूर दूर नेऊन सारे विकायचे योजले परे ते पोरे विकले राजा पोरे सोदरे घेतले सारे
सिद्धीशीर कमते दले बारे वाचविले भगिनीशे तयेचे नाव रकमाबाई बाळाजी आवाजीची आई पंथातील पाषाण टाकीती बाळाजी आजीची आई श्यामजीची मानाजे दोघे बाई बाळाजीची असती पय बाळाजीच्या हस्ताक्षराती सुंदर वळणदार हुडकोनिया राजा पुरतया शोधीने काढिले बाळाजी येतात समोरे शिवरायांची मुजरा करे पत्करून रायांची चाकरे कामावर राहिला राजापूरचा समग्र प्रांत ग्राम्यानीला स्वराज्यात शिटवेली सौंदर्यात समजत हरचेरी नेवरे कोळवले नादवडे केळवली नादवडे कशळे पावस कोतवडे दामनसे बेलवडे खरे पाटण आणि कै हा दिलशाहीचा मुलक रायाने घेतला चानक आदिलशाची वार्ताय सगळे काय श्रोत झाले ते दवाय आदिलशाची अवस्था काय शिवाजीस करावे आता अपराध्या पले सत्ता उलटवित निघालाय आपण धाडले किती जण सारे चाले मार खाऊन पाचरिले साहित्य कान साय करण्या आपण असे परे तोचे उलटा फिरून आपल्यावरच पलटा पडला उलटून परांड्याच्या दुर्गाला आठवण आल्यापासून घेतला अमृत म्हणून घेतले विक मरणचे पावले सण मुख वरे शिवाजी देता दुःख कोणा प्रत प्रांत जिंकेतोय पूर्वी शावय को क्रोधित आता मात्र होतो दुःखित शिवाजी घाटने तावडेत अति मुश्किल हे कामाय कारस्थाने बडे साहेबीन पुरेत गेले वैतागुण तीर्थयात्रेशी जावे निघून शेतीये नियोजिले मका मदिनेची हज यात्रा ही चमली छानची तीर्थयात्रा जन्मालिया नारी नराय हज यात्रा करावी मोहम्मद पैगंबर मक्केशी घेतला अवतार म्हणून मका तीर्थ क्षेत्र येऊनाशासे पय प्रयास केले विलक्षण शिवाजी सापडेना म्हणून मक्केशी निघाले साहेबीन तीर्थयात्रा करण्याशी विजापुरीहून निघाली गोरल्याच्या बंदरे आले इब्राहिम खान सवे गेले तीर्थयात्रेशी मक्केच्या सिंधू सागर ओलांडून मक्केशी गेली साहेबीन आता मागील वर्तमान सावधान परेसा बादशाह करे विचार कोणाशी धाडो मयूर अप्रांत प्रांत प्रति अति उग्र कोणाचा इलाज चाले नाही किती मोठी सेना धाडली अपराती प्रवेशले समजावे ते गाय गाडले शिवाजीने निशे अपराते सरदार सवे आपला जागीरदार तयाशीच धाडावे पत्र घ्यावया समाचार शिवाजीचा
आयसा पत्राचा मायना तू अपराती असतानाय घेऊन आपल्या निज सेना कैशाला शिवाजी त्याने घेतले राजापूर झोपला शिकारे गोर त्याचा करे के चकाचोर कुणाशी वाट पाहतोय पत्र सूर्यवंशी आले सूर्यरायाने वाचिले त्याचे हृदय खवळले ऐसे मायना पावणे ऐसा मायना पावणे सवे रायाचे होता शरण परेशाचे पत्र ऐकवावून पुनरपी भ्याला मनातून उलटून पडेलाय सोडवणे शिवरायांचे संगती वैर धरले तेने चिंती पुढे काय केले युक्ते सावचित्त परेशे शिवराय केले होते राजापुरी थोडे शिवबंदी संगमेश्वरी नजर ठेवायाच्यावर कथिले होते सूर्याला परे सूर्य हरामखोर बरे ठेविले त्याने नजर यामी झाली घनघोर सर्वत्र अंधार पसरला महाराजांची ते छावणी ठेविली होती ते तरायाने कामे दिली होती नेमुने रस्ते दुरुस्त करण्याचे दुर्धर कोणाचा प्रांत मार्गात करता संख्यात मार्ग करावया दुरुस्त ठेविले तेत सैनिक हाती घेऊन या कुदळ पावडे कष्ट करते वीर निधडे पंता तिथं पाषाण धोंडे एकीकडे टाकीते कष्टाचे कर्म करून मावळे थकून वागून रात्री झाले निद्रागमन निद्रामग्न यावचित विघ्न पातले सूर्या राव हराम खोर सवे घेऊन विरादळला छावणीवर मार देव लागलाय तानाजी होता जाग्रता तित्वर्या शिवार घेत आरडोनी सकळ जागवित उठून उठिले त्वरित मराठे तेव्हा होता निशा काळ तिमिर दाटला सकळ तोफान झाले कोलाड रण तुंबळ पेटले शिवसेनेचा सुरवेसेना दोन्ही मराठेचे जाना घनघोर मांडीला धिंगाणा खनखना झुंजते शिवसेने जनाने तानाजी पिलाजी तोरा महावग्रह झुंजारे इतर वीर झुंजते मात्र शिवसेना थोडेच सेनेची मोठ्या वडे आघाडे रण लागले कडवीकडे निशू माझे अंधाऱ्या वीर तानाजी कवळला जैसा दर्या उदानलाय सरसा कत्तलीत सुटला सुरवेशना ते दवाय एकला एक 95 भांडे शत जंबुक पूर्ण तैसे सुरवेशिन्याशी चूर्ण कणीत उठला तानाजे हे दे कोणी सूर्य राव सवे घेत घालावया गाव आवेश तानाजीचा अभिनव तयावरे लोटलाय सूर्य राव बरे वबीर तैसाजी तानाजी तुंजार लढती मत वा कान्य वग्र तैसे वीर झुंजते ढाले वेरी वारा दळते दन दान हटे थराटे स्थिती तानाजीच्या चाट शक्ती तुफान मारित एकमेकाय अद्भुत तानाजीचे गाव मागे आटला सूर्यराव येरीकडे कैसे तव वर्तले ते परेशान
पिलाजी निळकंठराव बहुत भ्याला दे कोणी सर्व रण सोडून घेऊन जीव पळू लागला रम्यासे त्याची तानाजीने देखिले धावून तयाचे दरेले खडे बोल सुनावले पळपुट्या ब्राह्मणांशी अरे भित्रा भागो बाहेर न सोडून पळतो काय तिकडे लागले आत घाई तू पळतो रणातुनी पळवणे जातो शेंडायसा मावळला तो रे ऐसा कैसा काय वाटेल तुझ्या मानसा ग्रही कळलिया मग त्वरे नाडा घेऊन याशी बांधेले आवडून उन्हाशी वारही धरून झुंजावयाशी पातलाय तानाजीने का बांधिले तयाचे पाहिजे उमगले कैसे झुंजते मर्द मावळे गनिमांच्या विरोधी निरंतर लढे शिवसेना सवे लढते समरांगणा आरोड्या ठोकीते वीर नाना तोर गर्जना अंधारे वेश तडे तानाजीला कच तोडे गनिमालाय पुन्हा सवे पुढे आला झुंजू लागला तयाशी शिवरायांचे वीर तोडे परे धैर्यवान निदडे फोडून गनिमांचे छाताडे रोदेर निवाडे काढते बोला हर हर महादेव निदरे वेड लिडते लढत्या पूर्व गनिमाची घेती जीव केव्हा आपला अर्पिते रात्रीचा घन तिरे राती रात उसळती लढाई अद्भुत शिवसेना क्रंदता रडत मोठ्याने हाना मारा तोडा जोडा एकेकांचा दंत पाडा पोडा करा त्यांचा चोरडा उग्र निधड्यांच्या विरानो जबरदस्त मराठे उठिले सूर्याने हात पाय तोडिले कित्येकांचे कंठ छेदले असंख्य पडले सैनिक मग सूर्यराव भ्याला युद्ध सोडून पळाला उरलेसे समुदावाला घेऊन गेली स्वस्ताने अपूर्व झाला विजय शिवसेना नवे थैथया सकळ झाले निर्भया चाट शौर्य तयांचे काही मावळे वीर पडले सूर्याचे नियाने कमिले सकळांचे संस्कारिले अग्नि संस्कार देऊन परिचेकाच कमी वीर त्यावर केले उपचार देखिला नापला पर नेल समुद्र सुस्तानाय शिवराया राजा पुरी वार्ता गेली कर्णद्वारे सूर्याने करून हराम खोरे छापांदारे गातीलाय पर्यापली मावळ सेना कडवा प्रतिकार केला नाय पळवून लाविले सूर्याना गेले स्वस्ताना निघोने आयशा ऐकोनी वार्ता राजे चोपले निज चित्ता सेवकांची आज्ञा सर्वता आयशा परे दिदले जे का इंग्रज जलचर यासे डांबा दुर्गावर वासोटा सोन दुर्गे सत्वर यासे नेवणी ठेवा पोय महंगा शिवराय छत्रपती सवेचे संगमेश्वरे येते तानाजी पिलाजी आले पुढते स्वागत करते रायांचे पिलाजी खाली खान मुख्यातील जायमान शिवराय करते प्रश्न कैसे भीषण झाले तानाजी सांगे सविस्तर आले सूर्यरावांचे स्वार
चकमक झाली पोराने कटार झाले सवे गेले श्रंगार पुरे मग आज्ञा द्यावे सत्वरे त्यांचे तुकडे करून चारे तो माकडे आणि तो शिवराय भाव क्रोधित परिक्रोधच केला शांत हसवणी म्हणत तया प्रतय त्याचे पाहता येईल परियामचे पिला जिराव किमर्थ घाबरला जीव हसू लागले मावळे सर्व राजे शंकित शाशंकित झाले तव तानाजी म्हणे रात्रीशी सोडून पळाला रावणाशी हे बांधून त्याचे त्याची तिष्ठ ठेविला आयशा यावत रासरसे शिवरायाचे आले असे राजा म्हणती नवा असे पिराजीराव दासे सूर्याने केले आगळे शिवरायाशी त्यांचे दुःख जात बाई बनवणे म्हणून दूर बनवणे दुर्ग मूर्ख आमावरी आला पोय अजून एक वेळा पावे सूर्याला गे पत्र द्यावे जर ऐकतील सवे तरी लाभ उभयता तयाला गेलेले पत्र आयशा परे मज कोर सूर्य राव तुम्ही घोरा न्याय केला मावरे आमची फौज संगमेश्वरी अवचित हल्ला केला रात्री फसवणी कर्म केल्या गोरे कैशा परीक्षमावे तुम्ही केला विश्वासघाता अपराध अत्यंत याच्या मधुक भवतय ध्यानस्थ घेवाय आमचा जसवंत राव वैरे आश्रय दिला गरे आम्ही तयाच्या पालेवरे जाता होत चालोनी तुम्हाशी सांगत तसे निर्वाण आम्हाला घ्यावे शरण सकळ अपराधी क्षमोन शिवी माझी ठेविले आपले सैन्य घेऊन यावे उदय कपालिस मिळावे आयुष्य न करता बरवे होणार नाही तुमचे आयुष्य परे पत्र लिहिले सूर्यराव दाडिले सूर्यरायाने वाचले मौनाज व मौनावला चनक्याळ बोले रायांचे होजे वाशी ते घेऊन सैन्याशी हे जीवाला रायापाशी व्रतांताशी निवेदिले छत्रपती महाराज सवे घेऊन या फौज बालीवरे जाऊन राज्य तेथे स्थापेल्या फुले पाली जावळे जुनाट दुर्ग नाम तयाचे चेर दुर्ग राय करणे लाग वेग तयास वेग घेतले उत्तम तटबंदी करण्याची आज्ञा दिली कामगारांशी मंडन मग गड नाम त्याशी बदल करून ठेविले सूर्याची पाहिली वाट परितेने केले कपट सवे पकाड मुठ नायाला राजकार्या आपणाशी भीते शिव राजा आयुष्य करून घे समज जमवून या निज फौज युद्धाला सिद्ध झाला परंतु त्याशी कळाले आता राजे पुढे गेले पुन्हा सैन्य पांगविले निर्धास्त पयाले सकळाशी सूर्याने न केली मदत राजे झाले परम क्रोधित तळपायांची मस्तकात आग गेली ते दवाय
15 सहस्र खडे फौज घेवनिया महाराज शृंगार पुरावरे तेजे रण करवया निघाले. आलाय कोणी शिवसेना बहुत भ्याला सूर्य राणा पळून गेला डराना पुत्र कलत्रासहित. जशवंत होता लपला तो येतयाशी पळाला राजेवाडा रिक्त पळाला ते शिवराय पातले. व्याड सूर्य राव पळाला रायाशी अधिकची क्रोधाला ते कोणी अशा सणाला परम क्षोभले शिवराय. संतप्त परम संत शिवराय परम संतप्त सिंहासनी घेतलेलात. गादी उडाल्या कसमात एकीकडे पडेले. तयांचे श्रंगार पुर रायने घेतले सत्वर सूर्यराव हरम कोरे कुठे गेला न कळे. तेथील जागी रेवतन सकळाशी जप्त करून शिवराज्य वाढवून कोकण प्रांत सुखी केलाय. स्वस्ती श्री शिवायन शिवकथा ही मान. परेचा शिवभक्त सज्जन 36व्यात गोडाय. श्री शिवार्पणमस्तु. पुंडलिकाय वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राम कृष्ण हरी. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.